कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा। 1995 मध्ये कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी दाखल केलेली याचिका। 2 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होण्याची शक्यता। शिक्षेला हायकोर्टात स्थगिती मिळाली नाही तर कोकाटेंचं पद धोक्यात। तुकाराम दिघोळे आणि आपलं राजकीय वैर होतं, त्याच राजकीय वैरामधून केस करण्यात आली होती। माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया। नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांचा जामिनासाठी अर्ज। कोकाटेंच्या जामीन अर्जावरती कोर्ट काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या मंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची कोकाटेंना सुनावलेल्या शिक्षेनंतर प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जनता दरबार घेण्याच्या अजितदादांच्या सूचना। मात्र 6 आठवडे उलटूनही धनंजय मुंडेंकडून एकही जनता दरबार नाही। त्यामुळे मुंडेंनी अजितदादांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा। लाडक्या बहिणी योजनेमधील तब्बल 9 लाख महिलांची संख्या कमी होणार। याआधी 5 लाख महिला कमी झालेल्या आता नव्यानं 4 लाख महिलांची संख्या कमी होणार। त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार। लाडकी बहीण योजना सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच। राजू शेट्टी यांची टीका। लाडक्या बहीण योजनेमध्ये सरकारनं करदात्यांचा पैसा वापरून सरकारच्या तिजोरीतील 46,000 कोटी रुपये खर्च केले। शेट्टींचा आरोप। लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांकडून पैसे परत करण्यास सुरुवात। वाहन असलेल्या 2.5 लाख महिलांना या आधीच वगळण्यात आलं असून दिव्यांग तसंच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्यांना देखील यातून वगळण्यात येणार। लाडक्या बहिणींना फसवण्याचं महापाप या सरकारनं केलं। विजय वडेट्टीवार यांचा सरकारवरती हल्लाबोल। गरज सरो वैद्य मरो अशी राज्य सरकारची भूमिका। वडेट्टीवारांची टीका। शाळा मान्यतेबाबतच्या अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली या प्रकरणाची दखल। काही शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जा दिल्याची सूत्रांची माहिती। राज्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची 816 रिक्त पदं भरण्यासाठी 11 मार्च पर्यंत निर्णय घ्या। नागपूर खंडपीठाच्या प्रशासनाला सूचना। राज्यामध्ये 10वीचे 16 लाख विद्यार्थी घेणार परीक्षा। उद्यापासून परीक्षेला सुरुवात। राज्यातील सरकारी अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांनी केली परीक्षेची जय्यत तयारी। 10वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळातर्फे मोठा निर्णय। गैरप्रकार घडणाऱ्या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलला जाणार। राज्यातील 701 केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलला जाणार। 12 मार्चला 12 जिल्ह्यांमधील शेतकरी आझाद मैदानावरती धडकणार। शक्तीपीठ विरोधी परिषदेमध्ये झाला निर्णय। आझाद मैदानावरती 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गाडीला बॉम्बनं उडवून टाकणारा धमकीचा मेल। गोरेगाव पोलिसांना अज्ञात व्यक्तींकडून आला मेल। अज्ञात व्यक्तीचा पोलिसांकडून तपास सुरू। राज ठाकरेंनी आज बोलावली मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मनसेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन। याच पार्श्वभूमीवर बैठक बोलावल्याची माहिती। वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघरमध्ये जनता दरबार। जनता दरबारासाठी जिल्हाभरातून हजारो नागरिक। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये झुंपण्याची शक्यता। सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांची मागणी। मुख्यमंत्री सचिवालयाकडून व्यवस्थापकीय संचालकांना चौकशीचे आदेश। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचं ईडीला पत्र। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी। इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणामध्ये समय रैनाला महाराष्ट्र सायबरकडून दुसरं समन्स पाठवणार। याआधी 18 फेब्रुवारीला समय रैनाला पाठवलं होतं समन्स। मात्र महाराष्ट्र सायबर समोर रैनाची गैरहजेरी। वरळीमधील सिद्धार्थनगर पुनर्विकासावरून नागरिक आक्रमक। नागरिकांचं आक्रमक पवित्रा घेत आंदोलन। शिवसेना पदाधिकारी अशोक ढोडी अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये 1 महिना पूर्ण। मात्र पोलीस चौकीतून पसार झालेला मुख्य आरोपी अजूनही फरार। मुख्य आरोपी अविनाश ढोडी गोलबडच्या वेवजी पोलीस चौकीमधून झाला होता पसार।
मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये तंदूर भट्टीवरती बंदी घातल्यानं आता मुंबईमध्ये लागणारा पावाचा पुरवठा विस्कळीत होणार। इराणी बेकर्स असोसिएशननं मांडली पत्राद्वारे भूमिका। वाढवण बंदरासाठी 21,000 कोटींचा करार। एनएमडीसी बंदर प्राधिकरणामध्ये सामंजस्य करार। मंगळवारी झाल्या करारावरती स्वाक्षऱ्या। प्रवास करताना लोकलमधून तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाचे एमएसएफच्या जवानानं वाचवले प्राण। अंधेरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरची घटना। मुंबई पोलीस उतरले निवडणुकीच्या रिंगणामध्ये। बृहन्मुंबई पोलीस पगारदार पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये उमंग पॅनलची बाजी। दादा सलगर यांचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलीस अधीक्षकांना खडसावलं। तुळजापूरच्या देवस्थानच्या ठिकाणी ड्रग्जचा वापर जर होत असेल तर नेस्तनाभूत करा, सरनाईकांचे आदेश। शासकीय रुग्णालयामध्ये वर्षापासून रखडलेली परिचारिकांची पदभरती तात्काळ करावी। आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक थांबवावी यासह अनेक मागण्यांसाठी कोल्हापुरात परिचारिकांचं आंदोलन। महाराष्ट्र आरोग्य कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन। आरोग्य मित्रांना न्याय मिळवून देण्याची मागणी। राज्यव्यापी बेमुदत उपोषणाचा इशारा। साताऱ्यामध्ये वेतन वाढीसाठी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन। दरमहा 26,000 रुपये वेतन द्यावं आणि वेतनामध्ये दरवर्षी 10% वाढ करण्यात यावी अशी ही मागणी। सोलापूरच्या महात्मा फुले आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं सलग 3ऱ्या दिवशी आंदोलन। किमान वेतन आणि शासकीय नोकरीमध्ये समावेश करण्याची मागणी। शिवाजी विद्यापीठाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी। हिंदुत्ववादी संघटना आज करणार आंदोलन। सांगलीतल्या मिरजेमध्ये गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक। तरुणाकडून 1 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त। अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांची कारवाई। अखेर बिबट्याची दुरावलेली 4 पिलं आईच्या कुशीमध्ये। कराड तालुक्यातील चचे गावात उसाच्या शेतामध्ये आढळली होती पिल्लं। या पिलांची बिबट्या मादीसोबत भेट घडवून आणण्यामध्ये वनविभाग आणि वाईल्ड हार्ट नाईट सोसायटीला यश। पुण्यामध्ये चोरट्यांनी उभ्या रिक्षाची चाकं पळवली। पुण्याच्या मार्केट यार्डमधील प्रकार गरपुड्या, चेन स्नॅचिंग, रस्त्यामध्ये अडवून लुबाडणूक अशा घटना सातत्यानं घडत असल्याचं उघड। सांगलीमध्ये कत्तलीसाठी नेण्यात आलेल्या 16 गायी आणि म्हशींची गोरक्षकांकडून सुटका। अवैधपणे जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणामध्ये एकावरती गुन्हा दाखल। पुण्यामध्ये मनसेकडून छावा सिनेमाचे मोफत शो। प्रल्हाद गवळी मित्र परिवाराकडून मंगला टॉकीज येथे चित्रपटाच्या शोचं खास आयोजन। नांदेडमध्ये महायुतीमध्ये चढाओढ। अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यामध्ये प्रताप पाटील यांचं शक्ती प्रदर्शन। अशोकराव चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादीचा मेळावा। नाशिकमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशननं राज्यभर पुकारलं कामबंद आंदोलन। विविध मागण्यांसह पदोन्नती मिळावी। ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करावी, आंदोलनकर्त्यांची मागणी। 14,000 घरपट्टी थकबाकीदारांना नाशिक महानगरपालिकेकडून जप्तीची नोटीस। घरपट्टीच्या थकबाकीचा आकडा 5.6 कोटींवर। अहिल्यानगर शहरामध्ये भिंतीवरती सार्वजनिक मालमत्तेवरती विनापरवाना पोस्टर्स, बॅनर लावून विद्रुपीकरण। आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले कारवाईचे आदेश। नांदेडमध्ये विष्णुपुरी बंधाऱ्याच्या पाईपलाईनला गळती। पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाया। जलसंपदा विभागाचं दुर्लक्ष, स्थानिकांचा आरोप। 18 महिन्यांपासून हिंगोली पालिकेतील स्वच्छतेची देयकं थकली। देयकं तात्काळ अदा करण्यासाठी आमदार मुटकुळे यांचे निर्देश। शहरातील स्वच्छता आणि घंटागाडी चालू ठेवण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार। परभणीमध्ये स्वाभिमानीचे गोदावरी नदीपात्रामध्ये उपोषण सुरू। पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अनोखा आंदोलन। वर्ध्यामध्ये परिचारिकांचं कामबंद आंदोलन। सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। जिल्हा सामान्य रुग्णालयातील कामकाजावरती परिणाम।
किशोर तिवारींची ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी। तिवारी यांनी विदर्भातील दौऱ्यासाठी पक्षाला निधी मागितला, तो निधी न दिल्यानं त्यांनी पक्षातील नेत्यांवरती आरोप केले। ठाकरे गटाचे पूर्व विदर्भ संघटक सतीश हरडे यांची प्रतिक्रिया। आदिवासींसाठी लवकरच आयोगाची स्थापना। केंद्राच्या धर्तीवरती आदिवासी समाजासाठी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याचे प्रयत्न। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची माहिती। भंडाऱ्यामध्ये 3000पेक्षा अधिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी। गरजू रुग्णांवरती नागपूरमध्ये होणार मोफत शस्त्रक्रिया। क्लिक टू क्लाउड आणि जय जवान जय किसान संघटनेच्या वतीनं करण्यात येणार तपासणी। वर्ध्यामध्ये मंत्रतंत्रातून गुडघेदुखीवरती इलाज करणं एका व्यक्तीला पडलं महागात। तोंडाने नळी वाटे काढलं, शरीरातून अशुद्ध रक्त, प्रत्येक घोटाला 2500 रुपयांचा खर्च। उपचाराच्या नावाखाली 50,000ची फसवणूक। भंडाऱ्याच्या चिचखेडा गावामध्ये जादू टोण्याच्या संशयावरून जमावाकडून एकाला मारहाण। मंदिरामध्ये ठेवलं डांबून, बचावासाठी आलेल्या पोलीस वाहनाला देखील ग्रामस्थांनी अडवलं। 40 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल, 11 जणांना पोलिसांनी केली अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।